नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. फलटण तालुक्यातील बरड या गावातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विकास विठ्ठल गावडे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय सैन्य दलात दक्षिण आफ्रिकेतील सुदान या देशामध्ये शांती सेनेत ते कार्यरत होते. 2016 साली भारतीय सैन्य दलात दाखल झालेले विकास विठ्ठल गावडे यांचं निधन समजल्यानंतर फलटण तालुक्यातील बरड गावासह फलटण तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. आज दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे बरड येथील पालखी तळ आहे या ठिकाणी त्यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे. सुदान येथून दक्षिण आफ्रिकेतील सुदान येथून दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री उशिरा 8:30 वाजता विशेष विमानाने त्यांचं पार्थिव आज मुंबई या ठिकाणी आलेलं आहे. सकाळी 7 वाजता 12 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता मुंबई येथील मुख्यालयात भारतीय सैन्य दलाच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे आणि तेथून त्यांचे मूळ गाव असलेले सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या गावी हे पार्थिव आणण्यात येणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये विकास विठ्ठल गावडे हे 2016 साली कोल्हापूर BRO मधून कवठेमंकाळ येथील भरतीमधून ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते आणि त्यानंतर ते पुणे येथे त्यांनी ट्रेनिंग घेतले होते. विकास विठ्ठल गावडे यांच्या पश्चात एक मुलगी 2 वर्षाची मुलगी, त्यांची पत्नी आणि आई वडील असं त्यांचं कुटुंबीय आहे. दिनांक 5 जानेवारी रोजी अतिशय दुर्दैवीरित्या भारतीय वायुसेनेमध्ये शांती सेनेमध्ये जागतिक शांती सेनेमध्ये सुदान या देशामध्ये दक्षिण आफ्रिका येथे कार्यरत होते. मार्च 2025 साली म्हणजे 10 महिन्यापूर्वी विकास गावडे हे शांती सेनेमध्ये गेले होते आणि ते सुदान या ठिकाणी कार्यरत होते. अगदी 10 ते 15 दिवसानंतर ते या ठिकाणी येणार होते, भारतात येणार होते, मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. ही घटना समजल्यानंतर बरड आणि संपूर्ण फलटण तालुक्यावरती सातारा जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या या फौजीला अखेरचा निरोप देण्यासाठी आता आपण पाहू शकता बरड नगरी सज्ज झालेली आहे. बरड गावामध्ये चौकात त्यांना श्रद्धांजलीचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये आपल्या लाडक्या फौजीच्या प्रतीक्षेत बरडकर नागरिक आहेत. आता आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत मुंबईवरून शहीद फौजी विकास गावडे यांचं पार्थिव बरड या ठिकाणी येणार असल्याचं या ठिकाणी त्यांचे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नायक सुभेदार संतोष मतकर यांनी आमच्याशी बोलताना या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मग त्यांच्याकडेच ही सर्व जबाबदारी असून या सर्व घडामोडींकडे ते बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी या ठिकाणी मुंबई या ठिकाणी 7 वाजता विशेष विमान पोहोचलं असल्याचंही सांगितलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी विकास गावडे यांचं पार्थिव मुख्यालयात ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर फलटण बरडकडे ते रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या सर्व घडामोडींकडे आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवूनच आहेत. तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी बरड तालुका फलटण.